नमस्कार, मी आहे रजत. स्वागत आहे तुमचा सायबर विलेज इंटरनेट कॅफमध्ये. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आयुष्मान कार्ड कसे डाउनलोड करायचे ते सांगणार आहोत. त्यासाठी आपल्याला जायचं आहे आपल्या गुगलवर आणि सर्च करायचे आहे आयुष्मान कार्ड. जसं की मी सर्च केलं, त्यानंतर पहिलीच साईट ओपन होतो PMJAY बेनिफिशरी पोर्टल. याच्यावर जायचे आहे. गेल्यानंतर आपल्या समोर एक नवीन पेज आणखी येतो. त्याच्यामध्ये आपल्याला आपले आधार कार्ड नंबर किंवा मोबाईल नंबर टाकायचे आहे. कॅप्चा भरून घेतो. आपल्याला या बेनिफिशरी ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. आपण ऑपरेटर नाही आहोत म्हणून आपण बेनिफिशरी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. हे आपण साईट आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा खोलू शकतो. कॅप्चा फिल करून घेते मी. आणि मोबाईल नंबर टाकून घेते. व्हेरीफाय या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP येतो. ही OTP इथे इंटर करून घ्यायची आहे. आणि आणखी खाली एक कॅप्चा आहे. हा कॅप्चा फिल करून घ्यायचा आहे. आणि लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. आता आपल्यासमोर आणखी नवीन एक पेज ओपन झालेला आहे. याच्यामध्ये स्कीममध्ये आपल्याला PMJAY हेच ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे. आता येथे आपल्याला आपले स्टेट निवडायचे आहे. जसा की याच्यामध्ये आपल्याला PMJAY हे ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे. आणि येथे आपला डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे. डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा. आता येथे आपल्याला फॅमिली ID कोणाचे आपल्या फॅमिलीमधले आधार नंबर जर टाकला तरी पूर्ण डिटेल येऊन जाते. किंवा राशन कार्ड नंबर असेल तर राशन कार्ड नंबरसुद्धा RC नंबर असतो, तो सुद्धा आपण टाकू शकतो. तर आपण आधार कार्ड नंबर टाकू, म्हणजे आपण आधार कार्ड सिलेक्ट करू. आधार कार्ड सिलेक्ट केल्यावर येथे आपल्या फॅमिलीतला एक कोणताही आधार नंबर टाकल्यावर पूर्ण फॅमिलीची डिटेल येतो. आणि कॅप्चा फिल करायचा आहे. आणि सर्च या बटनावर क्लिक करायचे आहे. तुम्ही बघू शकता माझे आयुष्मान जे कार्ड आहेत ते अप्रूव्हल झाले आहेत. आणि याच्या पहिले मी अप्रूव्हल केले होते. आता आपल्याला काही डाउनलोड करायचं आहे. जसं आपल्याला आता डाउनलोड करायचं आहे, आपल्याला या नावावरती क्लिक करायचं आहे. जसं कोणाचं डाउनलोड करायचं आहे, जसं माझ्या राशन कार्डवर 3 नावं आहेत. याच्यामधून आता मला एक डाउनलोड करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता हे डाउनलोडचं ऑप्शन आहे. डाउनलोड कार्ड याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय या बटनावर क्लिक केल्यावर आपल्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक असतो त्याच्यावर OTP जातो. आता आपल्या आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्याच्यावर OTP येतो. आणि जो आपण याच्या पहिले जो लॉग इन केला मोबाईल नंबर त्याच्यावर सुद्धा OTP येतो. मी आधार कार्डची OTP टाकून घेतो. आणि एक साधी OTP आली आहे आपल्याला. आपण जो मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन केलो मग आणि जो लॉग इन केलो मोबाईल नंबर टाकून त्याच्यावर एक OTP येतो. तुम्ही बघू शकता
आता आपल्याला याच्यावर क्लिक करायचं आहे. जे कार्ड आपल्याला डाउनलोड करायचे आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आधार, OTP, फिंगरप्रिंट म्हणजे आपण थंबनेलसुद्धा डाउनलोड करू शकतो. तर मी OTP घेतो, व्हेरीफाय या ऑप्शनवर क्लिक करतो. येस या डब्यावर क्लिक, अलाव. आणि आणखी आपल्या मोबाईलवर 2 OTP येतात, एक आधारची आणि एक साधी OTP येतो आयुष्मान कार्डची. 484011 आणि एक साधी OTP आली आहे 705454. ही नाही घेत आहे. 297114. अशा प्रकारे आपलं आयुष्मान कार्ड डाउनलोड झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही पण आपल्या मोबाईलवर सोप्या आणि साध्या पद्धतीने आपले आयुष्मान कार्ड डाउनलोड करू शकता. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.